परिंदा सर्वसामान्य पिक्चर माणसाला- पाहिला परिंदा हां, हां, हां. परिंदा पिक्चरची दुसरी स्टोरी म्हणजे परळी. तू उसको मार आणि मागून त्याला पाठायचं तू उसको मार, अगर उसने उसको नाही मारा तो तू दोनों को मार डाल. आतापर्यंत परळी मतदारसंघामध्ये 12-13 मर्डर झाले पॉलिटिकल. इतर मर्डर मी म्हणत नाही. मग ते म्हणलं ना मी बीड जिल्ह्याचे बाप व्हायला आलो. बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी नंगानाच केला 2019 पासून. मुंबईमध्ये गोपीनाथ मुंडे यांनीच इथलं काय त्या टोळी युद्ध संपवलं, युद्ध संपवलं. दी एंड केला पण टोळी युद्धाचा. पण गावात नाही मग त्यांच्या तिथलं घरातलं टोळी युद्ध मात्र त्यांना संपवता आलं नाही. आणि सगळ्यात जास्त मारलेले माणसं तर त्या वंजारी समाजाचेच मारले आहेत. संतोष देशमुख जर मराठा नसते तर हा विषय एवढा प्रखरपणे महाराष्ट्राच्या समोर मांडला असता का? हे थोडं चाललं ना. महादेव मुंडेचं प्रकरण काढलं होते गार झालं. ते नंतर झालं. मीच काढलं ना. तुम्ही एवढे पॉवरफुल आहात म्हणजे तुम्ही पण एक आकाच आहात ना या प्रांताची. आहे ना ह्या मतदारसंघाचा आका आहे, पण मी चांगला आका आहे. आकाश शब्द तुम्ही दिलात, शब्द कुठून आला? हे मी टी व्हीवरती ते जीन आणि ते हे पाहतो. हे खरं तर ते काय चाललंय अण्णा? दाढी बिडी काय नाही. ते आपली सहज वाढवली. आता थोडी वाढल्याच्या नंतर काळं करू, परत 15 दिवसांनी पांढरं ठेवू. रिलॅक्स पण दिसतंय. रिलॅक्स तरी अजूनही रिलॅक्स नाही. आता काल परवा 30 तास उभा होतो मी मच्छिंद्रनाथ गडावर. काल सकाळी आलो, 3 तास दिवसभर झोपलो. रमजान ईद असल्यामुळं 4-2 मित्र मंडळीचे आहे त्यांच्याकडे गेलो, तिरकोरमा वगैरे खाऊन आलो. आवाज कमी आलाय अलीकडच्या काळात. नाही आवाज नाही कमी. आवाज देखील होत. आवाज कमी होणारच नाही. चल आपण इथं बसून मस्त की बोलूया. ते जरा लाईट पेट लावतो, अंडे घालून बसू का निवांत. हा, तुमच्या निवांत बसा, कसंही बसा तुम्ही. फक्त तुमचा कॅमेरा हाय. हो हो. रोल रोलिंग सर, सुरू करा. रिलॅक्सचा विषय होता, तुम्ही म्हणाले मी कसला रिलॅक्स असेल. रिलॅक्स काय आहे, आमचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये रिलॅक्स नावाची गोष्ट. मी एवढे वर्ष राजकारणात आहे. 92-93ला मी सरपंच झालो. तेव्हापासून आत्ता 5व्यांदा आमदार आहे. या कुठल्याच कालावधीत मला रिलॅक्स नावाची गोष्ट मिळालेली नाही. मी अजून दुबई सोडता परदेशातही कुठं गेलो नाही. ज्या वेळेस मला संधी पण मिळाल्या नाही असं नाही. विधानमंडळाच्या यादीत पण माझं नाव आलं, परंतु ज्यावेळेस नाव आलं त्यावेळेस दुष्काळ पडला. त्यामुळे आम्ही लगेच आमचं नाव कॅन्सल करून घेतलं. त्यामुळं स्वतःहून नाव कॅन्सल करून घेतलं अनेक वेळा. आजपर्यंत मला कुठल्याही इतर देशातही जायला वेळ मिळाला नाही. तुम्ही असं रिलॅक्स नाही म्हणता किंवा तुम्ही हे तुमचं करिअरच आहे, म्हणजे हे क्षेत्रच तसं आहे. क्षेत्रच तसं. त्या क्षेत्रावर तुम्ही असं ताकदवान मजबूत पण आहात, घाबरतच नाही म्हणतात. नाही घाबरायचं कशामुळं, कोणाला घाबरायचं. जगामध्ये कोणालाच घाबरायचं नाही, कधीच घाबरायचं नाही. आणि आपण तेवढे मजबूत असल्यावर घाबरायचं काय कारण. तुम्ही 1994 पासून राजकारण इथलं बघताय. 97ला 93-94. हां, तुम्ही प्रत्यक्ष जिल्हा परिषदेतून सुरुवात 97ला केली. हो 97. तेव्हापासून ते अगोदर सरपंच होतो ना. हा, ते सांगतो त्या अगोदर, पण जिल्ह्यातला विषय. हो. आता अलीकडे ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, कशी झाली आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्हीच या सगळ्या परिस्थितीचं विवेचन सगळ्या महाराष्ट्राला करून दिलं आणि महाराष्ट्र हळहळला, महाराष्ट्र तापला, महाराष्ट्र संतापला. हे तेव्हा तसंच होतं का, हे अलीकडं झालं? हे काय मुंडे साहेबांचं असं राजकारण नव्हतं. बर. परंतु दुर्दैव म्हणावं लागेल, त्यांच्या कालावधीत काही घटना घडल्या, परंतु त्याला त्यांचा हे नव्हता, म्हणजे होकार नव्हता. बर. संगीत दिघोळे प्रकरण असेल, बरोबर, किशोर फडचं प्रकरण असेल, परंतु ते स्वतः त्याच्यामध्ये बिलकुल जबाबदार नव्हते किंवा त्यांना हे असं काही पटतही नव्हतं. परंतु कोण जे व्यक्ती, मी नाव घेणार नाही, पण ते व्यक्ती मात्र त्याला जबाबदार होत गेलं. आणि आता अगदी कालच्या बापू आंधळे असेल किंवा आता संतोष देशमुख असेल,
याला आता नंतर तर मग ह्यांची गरजच राहिली नाही. ह्यांचे हावले दवलेच एवढे मोठाले झाले की ते जिल्ह्याचे बाप म्हणायला लागले आपल्या स्वतःला. जिल्ह्याचे बाप म्हणण्याच्या नादातच हे उत्कृत्य करून बसलेत ना. आतापर्यंत परळी मतदारसंघामध्ये 12-13 मर्डर झाले पॉलिटिकल. इतर मर्डर मी म्हणत नाही. बाकीचे मर्डर ते कोणी भावाच्या उचलून डोक्यात दगड घातला, चुलत भावाने घातला, कोणत्या मेहण्याचा घातला. काही वेळा काय होतं की अनैतिक प्रकरणातून होतात, कोणाच्या प्रॉपर्टी वेगवेगळे कारण. ते कारणाचे मर्डर मी सांगत नाही. बर. हे जे मर्डर झालेले आहेत दिघोळेपासून ते बापू आंधळेपर्यंत, कालचा सरपंच अतिशय तरुण सरपंच बापू आंधळे, एवढूसा पोरगा त्याच्या गावामध्ये बऱ्यापैकी जम बसला होता. गोळीबारातनं मर्डर. बरोबर. त्याच्यामध्ये बाजू जी आहे आता ह्याचा महादेव मुंडेचा अजून आरोपी सापडायला तयार नाही. बरं, उघड आहे, आरोपी उघड आहेत. हे सगळं बदललेलं आहे. याच्या मुळाशी कोण आहे असा एक प्रश्न साहजिकच. मुळाशी उघड आहे मी जे बोललेलो आहे. म्हणजे तुम्ही केवळ फक्त पॉलिटिकल असा किंवा परळी, मग परळीतच होत आहेत ना. पण बीड जिल्ह्याचं जे नाव, हे बघा, एक बीड मध्ये शिवाजी वाघ हत्या प्रकरण घडलं. बरोबर. तिथून राजकारणाला काळाटी मिळाली. गोपीनाथराव मुंडे साहेबांना सुरेश नवले त्यावेळेसचे आमदार झाले. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ते हत्या प्रकरण उचलून धरलं. त्या हत्या प्रकरणाशी क्षीरसागर कुटुंबाचा संबंध जोडला आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांनी हे केलं, ट्विस्ट केला, मोर्चा काढला. त्यावेळेसचा बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मोर्चा निघाला. आणि त्याच्यानंतर, कारण गोपीनाथराव त्याच्या आधी मी बीड जिल्ह्याचं नेतृत्व करायला ट्राय करत नव्हते असं नाही. बर. ते मुंडे आप्पा होते, सदाशिव आप्पा मुंडे, भारतीय जनता पार्टीचं कमळ. सदाशिव मुंडे आप्पांचा प्रचार करायला गोपीनाथराव का अगोदर फिरत नव्हते का? सगळ्या जिल्ह्यात फिरत होते, परंतु समाज मान्यता किंवा लोक मान्यता त्यांना तोपर्यंत नव्हती. पण शिवाजी वाघ हत्या प्रकरण घडलं बीड जिल्ह्यामध्ये फार, तर त्या राजकारणाची कलाटणी मिळाली आणि मुंडे साहेबांना लोकमान्यता मिळाली. शिवाजी वाघ खून प्रकरणामुळं त्यावेळेस बीड जिल्ह्याचं वातावरण एवढं तापलं की केशर काकूंची जी लोकप्रियता होती, लोकमान्यता होती, त्याला त्या ठिकाणी धक्का बसला आणि मुंडे साहेबांचं राजकारण पुढं आलं. आता तसं संतोष देशमुखचं प्रकरण हे कोणी काही जरी इझी घेत असले, हे प्रकरण इझी नाही आहे. जनमानसामध्ये तुम्ही तर महाराष्ट्राचा शब्द वापरला, इथं फक्त बीड जिल्हा फार हुशार आहे, राजकीय दृष्ट्या फार चाणक्य, फार हुशार. कोणत्या टायमाला कोणाला निवडून द्यायचं, कोणाचं कुपाट लावायचं, हे सगळं जर कोणाला माहीत असेल तर बीड जिल्ह्याला माहिती, बीड जिल्ह्याच्या जनतेला माहिती. हे ज्याला डोक्यावर घेते त्याला पायाखाली बी घालते आणि ज्याला पायाखाली घातलेलं असतं त्याला डोक्यावर बी घालते. तसं या खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांचं त्यांच्या हाताखालचे जे लोक होते यांना आवरण्याचं काम होतं, त्यांनी ते आवरले नाही. मग ते म्हणलं ना मी, बीड जिल्ह्याचे बाप व्हायला आले. बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी नंगानाच केला 2019 पासून आत्ता 5 वर्ष मिळाले ना फुल फ्लेज, आणि परत 5 वर्षाच्या नंतर त्यांनाच आता उद्याच्याला आम्ही पालकमंत्री होणार आहे. म्हणजे ते खून प्रकरणाच्या नंतर सुद्धा काय म्हणत होते, आम्हाला पालकमंत्रीपद भेटू नये म्हणून यांचं चाललं. अरे आता तुम्ही मंत्री झाले, पालकमंत्री कोण करायचा, काय करायचा, हे राज्याच्या मुख्यमंत्र्याचा आणि उपमुख्यमंत्र्याचा किंवा वरिष्ठ पातळीवरती जर म्हणलं तर अमित भाई शहापर्यंत हा विषय जातो, त्यांच्या हातामध्ये आहे. तुम्ही लगेच पालकमंत्री नाही येणार, पालकमंत्री व्हायचं होऊस तरी दम काढायचा ना. तुम्ही कोणत्या पद्धतीने माणूस मारला, मला कोण आहेत तुम्ही? त्या मुद्द्यावर यायचं आहे. पण 9 डिसेंबरला घटना घडली. हो, घटनेनंतर महाराष्ट्रात फारसं म्हणजे प्रत्येकालाही माहीत नव्हतं.
की हे नेमकं कितकं क्रूरपणे कसं झालेलं आहे ते तुम्ही महाराष्ट्राच्या समोर आणलं. तुम्हाला कधी वाटलं की या केसमध्ये आपण पडावं? नाही, हे बघा, मी घटना घडल्याच्या नंतर त्या कालावधीमध्ये मुंबईतच होतो. बरं. अधिवेशन चालू होणार होतं. त्याच्या अगोदर म्हणजे हे नाही का, आम्हाला संधी द्या, आम्हाला अमकं करा. बरेचसे जण असतात, नाही नाही मुंबई सोडू नका. आता मुंबई सोडली नाही सोडली म्हणून काय मंत्रिपद मिळत नाहीत आणि जात नाहीत, येत नाही. पण प्रत्येकाची आशा असते. आपण जरी म्हणलं तरी काही जण म्हणतात नका बाबा, गेलं पाहिजे, यांना भेटलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे. अशा कालावधीत आम्ही तिकडेच होतो. परंतु काय झालं की 10 तारखेला प्रकाशदादा सोळंके, मला वाटतं 10 का 11ला प्रकाशदादा सोळंके आणि हे आले, संदीप भैया क्षीरसागर आणि मुंबई? नाही, इकडे आले परत मुंबई. हां, मुंबईहून इकडे आले 11 तारखेला. तर मी लगेच त्या दिवशी मग संध्याकाळी, आणि त्याच्या अगोदर घटना घडली, ते लोकांनी रस्ता रोको केला, मनोजदादा जरांगे पाटील तिथे गेले, गुन्हा दाखल करा म्हटले. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल जे आहे ते करून घेतला. आणि 11 तारखेला मग मी तिकीट काढलं, सकाळचं 12 तारखेचं तिकीट काढून सकाळी 8:30ला तिथं गेलो. 8:30ला गेल्याच्या नंतर मी जसं आलो तसं पाठीमागून बरीच लोक आले आणि ते मस्साजोगचे पण सगळे ग्रामस्थ. तिथं बसल्याच्या नंतर जे लोकांनी सांगितलं हे असं 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 घडलेलं आहे, तर मी तिथं स्टेटमेंट केलं ना, हो, की हे जे प्रकरण आहे हे फार भयंकर प्रकरण आहे. माझा तिथला बाईट चेक करा 12 तारखेचा. मी त्याच तारखेला बाईट केला आणि आकाचा आका, आकाचा आका आणि आकाच्या आका हा शब्द बरोबर, मी 12 तारखेलाच उच्चारलेला आहे. आणि हे प्रकरण इतकं, मग तिथून निघाल्याच्या नंतर मी जे आहे त्या आसपासच्या गावामध्ये काही टेलिफोन करणं, हे करणं. आणि धनंजय जो धाकटा भाऊ आहे संतोषचा, प्रचंड शार्प मुलगा आहे, खूप हुशार आहे. त्यांचा एक मेहुणा तो दादासाहेब खिंडकर, आता सध्या नाही का तो जेलमध्ये गेलेला आहे. तर दादासाहेब खिंडकरचं बोलणं झालं तर ठीक आहे, ते त्यांनी स्वतःच व्हिडिओ बनवला ना, तर तो स्वतःच अडचणीत आलेला आहे, ती गोष्ट वेगळी. खिंडकर यांचा नातेवाईक आहे. आता ते कशाला जोडायचं ते जोडाजोडी चालू असतं कोणाला तरी हे करण्यासाठी. परंतु ते पण होते त्याच्यामध्ये आणि संपूर्ण ग्रामस्थ होते, त्यांचं कुटुंबीय सांगण्यामध्ये त्यांनी जे वर्णन केलं. आणि नंतर मी आमचे CS अशोक थोरात, जे आत्ता त्यांची सस्पेन्शनची ऑर्डर, म्हणजे अजून फक्त ऑर्डर हे झालेली आहे, तर त्यांना विचारलं मी की बाबा हे काय आहे. तर त्यांनी मला त्याची दाहकता सांगितली की कोणत्याही एका माणसाला एक ठोका जर टाकला तर त्याच्या डेड बॉडीमध्ये 10 ते 15 ml असं ब्लड साठतं. म्हणलं याच्या पोटात किती होतं? ते म्हणलं 2 लिटरपेक्षा अधिक होतं. म्हणजे याला ठोके किती मारले? 300-350 ठोके मारले. जवळजवळ 2-3 वाजता उचललं, 5:30 पर्यंत, म्हणजे 2.5 तास त्याला फक्त मारितच होतं. रक्ताच्या उलट्या होत तर मारला ना. आणि त्याच्या छाताडावर दोन्ही सगळं शरीर जे आहे, स्वतःचं अख्खं शरीर, WWF पिक्चरमध्ये नाही का ते WWF फायटिंग, तशी फायटिंग केली ह्यांनी संतोष. आणि मग ते छातीवर हे टाकलं की तिथे बरगाड्या मोडल्या असतील, फुफ्फुसात शिरला असेल, रक्ताची उलटी झाली, तिथंच संपला. आणि ती डेड बॉडी तिथले जो तो अधिकारी पाटील नावाचा, राजेश पाटील, त्यांनी कळमकडं चालवली होती उलट्या दिशेने. केजकडं आणायच्या ऐवजी कळमकडं घेऊन चालला होता. म्हणजे कळमला नेऊन एखाद्या महिलेशी लगट करायची आणि महिलेशी लगट केली म्हणून आम्ही याला मारला, असं प्रकारचं प्लॅनिंग त्यांचं होतं. हे सगळं त्यांनी सांगितलं. ते 16 तारखेला, 14 तारखेला मंत्र्यांचा शपथविधी झाला. 15 तारखेला मी गडकरी साहेब आम्हाला
ह्याची एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटची लॅब देतो म्हणाले होते इलेक्शनमध्ये. त्यांना भेटायला 15 तारखेला दिल्लीला गेलो आणि 16 तारखेला सभागृहामध्ये मी हकीकत मांडली की हे अशा पद्धती. आणि मला वाटतं चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर जे फोटो बाहेर आले ते जसेच्या तसे आलेत ना. बरोबर. तुम्ही जे मी जे वर्णन केलं ते जसंच्या तसं निघालं. हे करताना तुम्हाला धमकी येईल किंवा भीती नाही वाटली का? कारण काय आहे की तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे. हो, राष्ट्रवादी आणि भाजप आणि शिवसेना असं तिघांचं असताना याच्यामध्ये आका असं तुम्ही सगळ्या आकाचं नाव म्हणजे आकाचं संबोधन केलं, आकाचं नाव सांगितलं होतं. तर असं वाटलं नाही का की बाबा एक तर आता मंत्रिपद आपल्याला मिळण्याची अपेक्षा आहे, तुम्हाला मिळण्याची अपेक्षा होती? नाही, मंत्रिपदाचा विषय संपलेला. नाही, हा तो झाला. म्हणजे त्याच्या पुढे 14 जो तारखेला विचार तुम्ही केला होता ना, कारण 14 तारखेला सगळ्या 40 लोकांचं मंत्रिमंडळ झालेलं होतं. मंत्रिपदाचा आणि ह्याचा विषयच नाही. विषय कोणता आहे की इतक्या क्रूर पद्धतीने मी माझ्या भाषणात म्हणलो ना, बरोबर आहे. 16 तारखेच्या, एक मिनिट ऐका, 16 तारखेच्या भाषणात म्हणलो मी त्याला मारायचंच होतं, तुम्ही एक गोळी घालून मारायचं. तुम्हाला वाटलं होतं तर टायर खाली घालून मारायचा, माणूसच मारायचा होता. इतक्या बेरहमीनं, इतक्या ब्रुटल मर्डर का केला म्हणूनच आपलं डोकं हल्लं. बरं. नाही, मला भीती आहे असा शब्द उच्चार करतोय की तुम्ही थेट क्षीरसागर असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा तुम्ही असेल की मंत्रिपद देऊ नये अशी भूमिका घेतली होती धनंजय मुंडे यांना. नाही, आम्ही भूमिका अगोदर म्हणजे हे झाल्याच्या नंतर, घडल्याच्या नंतर मधला जो 3 दिवसाचा 4 दिवसाचा काळ होता, 3 दिवसाचा पिरियड होता, त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागर बिचारा तो विरोधी पक्षाचा आहे ना, ते दुसऱ्यांदा आमदार झाले, त्यांच्याबद्दलचा प्रश्न नाही. पण आम्ही ते आता काय आहे की प्रकाशदादा सोळंके त्यांच्या पक्षाच्या वतीने प्रयत्न करत होते. अजितदादांनाही मी स्वतः जाऊन भेटलो होतो. बाबा आमच्या इकडनं, तर ते म्हणले तिकडनं त्यांना भेटायला यांना. मी म्हणलं बाबा आमच्या इकडून कोणाला का भेटायना, परंतु इकडून प्रकाशदादाला करता आलं तर करा. प्रकाशदादांना केलं तरी चालेल, परंतु ही घटना जी आहे ही जास्तीचं तुम्ही जे म्हणतो ना 12 तारखेला मग एक दिवस शिल्लक राहिला होता ना, एक दिवसामध्ये काय सांगलं, 12 तारखेपर्यंत त्याचा फैलाव ज्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे होता तो गेला नव्हता. खरे गरम झाले लोक कुठं, तुम्ही 16 तारखेला मी जे वर्णन केलं, बरोबर, कारण त्याचं वर्णन आमच्या पातळीवर ज्यांना सांगायचं त्यांना आम्ही सांगितलं होतं की यांना मंत्रिपद दिलं तर ते धोक्याचं आहे, कारण यांच्या लोकांनी हे उद्योग केलेला आहे, सरळ उद्योग केलेला आहे, यांना मंत्रिपद देऊ नये असं आमच्या पार्टीच्या लोकांना. पण हे म्हणताना युतीमध्ये काही जरी मतभेद होतील, तुम्ही भाजपचे राष्ट्रवादीच्या एका आमदारावर, मंत्री होणाऱ्यावर तुम्ही थेट हल्लाबोल करताय, तर याचा परिणाम हा युतीवर होणार नाही असा काही विचार? नाही, ते तसला विचार आपण तसं काही तुम्हाला प्रेशर वगैरे नाही? प्रेशर बी नाही आणि विचार केला नाही. आणि मला माझे लीडर जे आहे राज्याचे मुख्यमंत्री, मला जर काही म्हणालेच नाही तर मी कसं काय कोणाचा, बाकी इतर कोणाचा दबाव माझ्यावरती असण्याचा संबंध नाही. माझ्यावरती दबाव कोणाचा येऊ शकतो, माझे जे लीडर आहे राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं, पण माझे मुख्यमंत्री मला काहीच म्हणाले नाही. उलट माझ्या मुख्यमंत्र्यांनी मी जे 16 तारखेचं माझं भाषण काढा आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनं काढा. मी जे म्हणलंय, कारण मी माझ्या भाषणामध्ये म्हणलंय की 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यामध्ये मोका लागला पाहिजे. माझ्या मुख्यमंत्र्यांनी 302 लावला, मोका लावला, खंडणीचा गुन्हा लावला, सगळेच गुन्हे लावले, अॅट्रॉसिटी लावली, सगळेचे सगळे गुन्हे माझ्या मुख्यमंत्र्यांनी लावले. आणि त्याच्यामध्ये लोक कोण कोण आहेत ते SITला तपास दिल्याच्या नंतर आता काही लोक समजा ते वाल्मिक कराड अटक व्हायला 31 तारखेपर्यंत वाट पाहिली, 31 तारखेपर्यंत सापडला नाही. हे बघा, पळून कुठपर्यंत पळत असते माणसं, आणि तोपर्यंत वाटत नव्हतं जोपर्यंत वाल्मिक कराड अटक होत नव्हते
किंवा आका अटक होत नव्हता तोपर्यंत लोकांना वाटायचं की नाही नाही ह्याला वाचवलं जाईल, अमकं केलं जाईल, तमकं केलं जाईल. पण तसं काही झालं नाही. आणि या मर्डरची, या खुनाचा मूळ उद्देश हा खंडनीय आणि तपासामध्ये सुद्धा तेच पुढं आलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढं राजकारण आणि त्यात जातीय राजकारण खूप वाढलं. हो, मग आता हे ज्यांनी हे केलंय हां यांच्याकडं काय आहे, मोठ्या प्रमाणावरती हे कुठपर्यंत चाललं, म्हणजे चार्जशीट दाखल करेपर्यंत, चार्जशीट दाखल पर्यंत याला जातीय रंग देण्यात आला. आमच्या जातीचे आहेत म्हणून असं करतात, आमके असेच. आणि हे कोण पिकवतं? यांची जी सोशल मीडिया आहे फार स्ट्रॉंग आहे. यांच्याकडं अनेक माणसं आहे, भारतात आहे आणि भारताच्या बाहेर बी आहे. तर बाहेरच्या बाहेरून पोस्ट टाकायच्या म्हणजे इथे गुन्हे दाखल झाले नाही पाहिजे, अशा पण काही आयडिया आहेत ना त्यांच्या. त्या काळात आणखी एक असा विषय होता की जर सुरेश धस यांनी संतोष देशमुख जर मराठा नसते तर हा विषय एवढा प्रखरपणे महाराष्ट्राच्या समोर मांडला असता का, हे तुम्हाला सांगतो. आणि त्यावर काय विश्वास ठेवायचा अशी चर्चा होती. हे थोडं चाललं ना. महादेव मुंडेचं प्रकरण काढलं होतं, गार झालं. ते नंतर झालं. मीच काढलं ना. हां पण ते खूप उशिरा झालं. उशिरा म्हणजे सापडलं ना मला ते. हां महादेव मुंडेचं प्रकरण तोपर्यंत मला माहीत नव्हतं. मी ज्यावेळेस सर्च करीत गेलो, एक रात्रभर असं बसलो होतो मी, ऑनलाईन FIR चेक करत होतो. आणि त्या FIR चेक करण्यामध्ये मला तो सापडला, महादेव मुंडे. आणि आत्ता 16 महिने झाले महादेव मुंडेच्या मर्डरला, अजूनच सापडलं नाही. आमचे नवीन SP आलेत, इतके कर्तृत्वाने आहेत की दर 4 दिवसालाच अधिकारी बदलतात, तपासी अधिकारी. आणि कसं काय महादेव मुंडेचा तपास लागेल आणि कोणाचा तपास द्यायचा? तिथला DYSP त्याच्याकडनं काढून घ्यायचा, तिथल्या ॲडिशनल SPला ताप द्यायचा नाही, LCBला दिला त्याच्याकडनं तपास काढून घ्यायचा, 4 दिवसात 5 दिवसात काढून घ्यायचा. आता गेवराईचा DYSP, ते DYSPकडं 9 पोलीस स्टेशन, 2 तालुके, त्याला म्हणायचे तिकडं जाऊन तपास कर. ते गेलं सिखमध्ये, सिख का काय राजा म्हणतात, गेलं सिखमध्ये निघून. मग त्याच्याकडून काढून आता आणखी कोणाकडे दिलं काय माहिती, SP साहेबांना. आणि मर्डर 3 दिवस, 3 सलग घटना घडल्या. पुजारी म्हणजे गुरव समाजाचा एक व्यक्ती आहे नाथरा गावचा, जो पुजारी आहे वैद्यनाथ मंदिराचा, त्याचं टंगडं मोडलं, हात मोडले 4 लोकांनी. हे 18 तारखेची घटना. 19 तारखेला सातभाई नावाचा वंजारी समाजाचा पोरगा आहे, शहादेव सातभाई, त्याचे टंगडे मोडले, हात मोडला. फिर्याद घेऊन गेले. हे फिर्याद अजिबात घेतली गेली नाही परळी पोलीस स्टेशन. आणि ते अधिकारी आमच्या SPने अजून हलवलं नाही, अजून तिथंच आहे. पण तुम्ही ज्या आणि 20 तारखेला महादेव मुंडेचा मर्डर झाला, जे 18 तारखेला पुजारीचा टंगडे तोडतात, त्याच्यानंतर 19 तारखेला सातभाईचे टंगडे तोडतात. हेच लोक असणार ना 20 तारखेच्या मर्डरमध्ये. बाहेरचे कोणते? महादेव मुंडेचा मर्डर का केला? एकदम गरीब माणूस होता, काही संबंध. 38 वर्षाचा पोरगा आहे महादेव मुंडे. तर महाराष्ट्रात कोणाला माहीत पण नव्हतं, परळीच्या बाहेर पण ते गेलं नसेल मॅटर, माहीतच नाही. त्याचं C फायनल का B फायनल करायला निघाले होते. ज्या तीव्रतेनं तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरण परत लावून धरलेले आहेत, त्यातून शिक्षा होईपर्यंत तुम्ही पाठपुरावा करतात. पण महादेव मुंडेच्या प्रकरणाबद्दल तेवढंच गेलो मी. महादेव मुंडेच्या निवासस्थानी जाऊन भेटून आलो. महादेव मुंडेचे ज्या मिसेस आहे हो तुम्ही जाऊन त्यांना भेटून आलो, त्यांच्या कुटुंबियाला भेटून आलो. त्यांचे मेहुणे आहे ते सुद्धा मुंडेच आहे, फड. त्यांना भेटलो, त्यांच्याकडनं माहिती घेतो. पण 101% माझं मत, सातभाई आणि पुजारी यांना मारणारेच लोक महादेव मुंडेचे मर्डर आहे. इतकं सगळं डेंजर आहे, ब्रुटनली सगळं विचित्र पद्धतीने. महादेव मुंडे सुद्धा फार बेकार पद्धतीने मारला, अख्खा गळात चिरून मारला. आणि कुठं मारला? तिथं ह्यांचं घर जिथं आहे त्याच्या समोर ते पटांगण आहे, तिथं मारला आणि तहसीलच्या पुढं नेऊन टाक. मग हे बीडला
बिहार 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 असं जे नाही ते म्हणतो फक्त परळी पुरतं. परळी सोडून पण इकडं बिहार नाही आहे. बिहार नाही, बिहारला मागं टाकलेलं आहे. ही गाजापट्टी झाली पार. त्याचं काय इतकं अहो इतकं नाही तर मग काय आहे? मर्डर किती झाले. माझं विनंती आहे ना तुम्हाला, तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन जरा त्या परळीमध्ये जा. कुणाचा पहिला मर्डर झाला, दुसरा कुणाचा झाला, तिसरा कुणाचा झाला, चौथा, 12-13 मर्डर तर पॉलिटिकल मर्डर आहेत ना तिथं. आता तुम्ही कार्यक्षेत्र वाढवलं त्यांनी, मर्डरचं कार्यक्षेत्र म्हणजे एक व्याप्ती वाढवली. ओके. व्याप्ती वाढवली आणि ती व्याप्ती नेमकी संतोष देशमुखाच्या रूपाने पुढं आली. आणि त्याचं जे दुःख होतं, जे ब्रुटलनेस होतं, त्याचं जे क्रूरता होती, ती क्रूरता मी फक्त जनतेच्या पुढं मनात आणून दाखव. म्हणजे आणि जेवढ्या पद्धतीने मी मांडली ती क्रूरता त्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा माहीत नव्हती. पण मी मांडली, मी ज्या पद्धतीने मांडली त्यांना पटली. त्यांनी त्याच पद्धतीने उत्तरं दिलेत ना. मुख्यमंत्र्यांनी लगेच उत्तरं देऊन टाकले. आता मोठ्या शहरामध्ये टोळ्या असतात. मुंबईमध्ये गोपीनाथ मुंडे यांनीच तिथलं काय त्या काळात टोळी युद्ध संपवलं, युद्ध संपवलं, दी एंड केला पण टोळी युद्धाचा. पण गावात नाही, मग त्यांच्या तिथलं घरातलं टोळी युद्ध मात्र त्यांना संपवता आलं नाही. हे टोळी युद्धच होतं त्यांच्या परळीत. आता वाल्मिक कराड एकीकडं आका आणि एकीकडं ते बबन गीते. बबन गीतेला हे घाबरायचे. मग बबन गीतेला खलास करेपर्यंत मी चप्पल घालणार नाही असा ह्यांचा पण होता. आणि बबन गीतेचा पण यांना खलास करेपर्यंत मी दाढी काढणार नाही. ते बबन गीतेची दाढी फार इथपर्यंत आली. ते आम्हाला तरी काय माहिती, त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश होता तेव्हा बघितला आम्ही. हा दाढी, लांब दाढी होती त्याची बबन गीतेची. तो बी आता फरार आहे बापू आंधळेचे. हे फारच विचित्र पद्धतीने, म्हणजे काय, म्हणजे कुठल्या कुठं काही नाही परिंदा पिक्चर पाहिला. परिंदा पिक्चरची दुसरी स्टोरी म्हणजे परळी. तू उसको मार आणि मागून त्याला पाठायचं तू उसको मार, अगर उसने उसको नाही मारा तो तू दोनों को मार डाल. ही पद्धत यांची राजकारणाची पद्धत. ते तेवढ्या पुरतं होतं का? आता तुम्ही म्हणता असं म्हणाले की परळी कार्यक्षेत्र हळूहळू विस्तार वाढवला, म्हणजे अंबाजोगाई पुढे केज पर्यंत आले, आता मांजरसुंजापर्यंत आले समजा. आलतेच माझ्या पाठवतो तालुक्यापर्यंत आलता ना, तुमच्यापर्यंत आले. तसं त्यांच्या ह्या विस्ताराची भीती तुम्हालाही वाटत होती का? विस्ताराची भीती आम्हाला नाही, पण ते आमच्याच मतदारसंघातले काही पोरं यांनी पोरं बोलून घ्यायचे, 10-5 रुपये त्यांच्या हातात टेकवायचे. त्यांच्या कोणत्याही चुकीच्या घटना, म्हणजे ते माझ्या इकडे एक प्रकरण घातलं, ते बंडगर नावाचा एक अधिकारी उचलून नेलता ना आकाच्या कार्यकर्त्यांनी. त्यावेळेस मी आकाला मीच फोन केलता. आका म्हणलं त्याला सोडून द्या, नाही तर मग आता आपलं तुमचं चालू होईल. मग ते सोडून दिलं. हा, आपलं तुमचं टोळी युद्ध चालू होईल. पण ही पद्धत बरोबर नाही म्हणलं एखाद्या अधिकाऱ्याचं, एखाद्या कंपनीचं. एकतर काय हे विंड पॉवर एनर्जी जे आहे हे काय फार, म्हणजे आपण समजतो एवढ्या सोप्या थोडीच कंपन्या आहेत. विंड पॉवर एनर्जी इंटरनॅशनल कंपन्या आहेत. इंटरनॅशनल कर्ज घेतात. मग इंटरनॅशनल येताना ते मग वरून बी येतात ना, बरोबर, फक्त खालूनच थोडीच येतात. मग ते जोपर्यंत तुमचं सहन झालं, ते आवादा जी कंपनी आहे ह्या कंपनी अगोदर एक FIR केलेला आहे ना यांच्याच विरोधात, ह्या टोळीवाल्यांच्या यांच्या विरोधात केला. पण जाऊ द्या कुठंतरी मिट्ट राहू द्या म्हणून 2 कोटीच्या खंडणीला सुद्धा ही आवादा कंपनी हो म्हणली होती ना. म्हणजे खंडणी घ्यायची, खंडणी तुम्ही उकळायची, खंडणी दिलं द्या, नाही नाही तर तुमच्या कंपनीचा कार्यक्रम करो, खलास करो. हे मारायला पाठवलं. असा एक विषय तुम्ही महाराष्ट्रासमोर आणला पाहिजे असं मला वाटतं की हे खलास करेंगे, नाहीतर दे नाही मार द्या, नाही तर झोक्यांगा नाही साला असलंय. दिलेले जे कोणी असेल, दिलेले देणारे हात, हो, ते पण शोधले पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला या काळात? म्हणजे घाबरून दिलेले बरेचसे लोक आहेत ना, कानावरती आहेत. नेकनूर पोलीस स्टेशनला काही गुन्हे दाखल केलेले. याच्यात मी म्हणलं होतं ना, आगंतुक मुळाबरोबर सोटमुळं घ्या.
म्हणजे सोटमुळाबरोबर आगंतुक मुळं घ्या. पण तो काय होईल पुढं आम्ही थोडंसं कायदेशीर सल्ला सुद्धा घेतला याच्यामध्ये. फार आगंतुक मुळं गोळा करण्याच्या नादात ही केस प्रॉब्लेममध्ये जाऊ नये म्हणून मग खालचे सोडून देऊ आगंतुक मुळं, बरं का. बरं. आगंतुक मुळं अजून बरेच आहेत ना, मदत करणारे हात हे ते अजून बरेच आहेत. पण ते आरोपी वाढवण्याच्या नादात मुख्य केसच प्रॉब्लेम. म्हणजे ह्यांना त्यांचे रोल जर फाईन नाही झाले तर उद्याच्याला त्यांच्या जामीन होणार आणि त्यांच्याबरोबर यांच्या जामीन होणार. म्हणून आम्ही आणि देशमुख कुटुंबीय आणि यातले कायदेशीर तज्ज्ञ या सगळे बोलून आम्ही काही बाबतीमध्ये ब्रेक लावला आहे, हे सुद्धा मान्य करतो आम्ही. म्हणजे या तपासामध्ये कुठल्या अडचणी येऊ नये किंवा ह्या सगळ्या गोष्टी नाही, ह्यांना त्याचा फायदा होऊ नये. येस. मुख्य हे जे कलाकार आहेत ज्यांनी हे कृत्य केलंय, आका आणि त्यांचे मी त्याच आकावर येतोय. महाराष्ट्राला आतापर्यंत आक्का माहित होती. हा अख्खा हे आका शब्द तुम्ही दिलात म्हणजे 2000 शेवटी 25च्या उंबरट्यावर म्हणजे 2025 मध्ये महाराष्ट्राला तुम्ही आका शब्द दिलात. आका बरोबर आकाचा आका दिलात आणि एकदा असे म्हणाले की आकाचा आक्का पण म्हणालात. हे जे शब्द कुठून आला? हे मी टी व्हीवरती ते जीन आणि ते हे पाहतो. हे खरं तर ते मुस्लिम धर्मियाचं ते हे आहे, ते टी व्हीवरती होतं. बरं. आणि तो मोठा लोट आका व्हायचा असा आणि तो वरून आका व्हायचा, आका बोल मेरे आका क्या होना. मग तो आका त्याला सांगायचे इसको खलास करो, याचं आमकं करो. हे टी व्हीवर पाहिलेलं होतं मी आणि ते माझ्या पक्का ध्यानात राहील. मी लहानपणी किंवा कॉलेज जीवनामध्ये ते टी व्हीवरती पाहिलं होतं आणि तो आका माझ्या लक्षात राहिला होता की आकाने ऑर्डर सोडायची आणि त्या जीननी इम्प्लिमेंट करायचं आणि त्याच्यावरनं माझ्या ते क्लिक माझं झालं. आणि मी 12 तारखेला मला वाटतं ज्यावेळेस संतोष देशमुखांच्या घरी मी भेटायला गेलो, तिथून उठलो आणि बाईट जी दिली तिथंच बाईट दिली का पोलीस स्टेशन ह्याच्या समोर दिली केज, तिथं माझ्याकडनं हा शब्द वापरला गेला, आका आणि आकाचा आका. आणि हे शब्द वापरून जे सुरू झाला आणि तो तसाच मग 16च्या भाषणातही आला आणि तिथून पुढं मग प्रत्येक बाईटमध्ये आला तर तो आका 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 एवढा प्रसिद्ध झाला. तर मग प्रत्येकजण ते शब्दच वापरायला लागला ना, आका. आणि असे बरेच आका आहेत बरं का. हे आका काही कशाचे धंदे करतात, हे लोक व्याजाचे धंदे करतात, कोणी कशाचे करतात आणि सामान्य माणसाला त्रास देतात. आणि तो आका जो आहे तो तशाच प्रवृत्तीचा होता आणि त्याचा जीन, मग त्या आकाची ऑर्डर तो ऐकायचा. मग ती जी कहाणी माझ्या डोक्यात बसली होती त्या कहाणीपासून आका हा शब्द आला. पण मग वाल्मिकला तुम्ही आका म्हणले, आका म्हणण्यात चूक झाली का? त्याला खरं तर तो जीनच म्हणायला हवं होतं. नाही, जीन नाही, हे जीन हे खालचे झाले, आका झाला तो. हा, म्हणजे डबल आकाचा आका एक होता का? आकाचा आका वरचा वापरला. हा आहे का त्या स्टोरी? आहे. बर. आकाचा आका बी आहे बर. आणि जीन पण आहे. मग हे जीनचे हे लोक झाले ना, हे वापरणारे, खालचे वापरणारे. हे पोरांना काय, अहो 5-5, 7-7 पत्र्याची घरं आहेत ह्या पोरांची. हे तो डॉक्टर आहे एक तिथं, काहीतरी मुकादम म्हणतात त्याला. त्या डॉक्टरनी हे पोरं तयार केले असे डेंजर केज तालुक्यामध्ये. हा मुकादम आहे, मुकादमाला हा पैसे द्यायचा व्याजाने. डॉक्टर वायभाषे का काय, वायभाषे, त्यांनी व्याजाने पैसे द्यायचे. आणि ह्या मस्साजोगच्या बाजूला एक शेत आहे, त्या शेताच्या तिथं आणून मुकादम मारायचे. आणि सगळ्यात जास्त मारलेले माणसं तर ते वंजारी समाजाचेच मारले यांनी अगोदर. म्हणजे भरपूर मारायचे. आणि मग 20 लाख रुपये दे, 25 लाख, मग ह्यांना कमिशन द्यायचं त्यातलं. हे नादाला लावले सुदर्शन घोले हे पोर. मग हळूहळू कोणाचं तरी ट्रॅक्टर वडवणार आणि कोणाचं, ह्यांच्या हिमती वाढत गेल्या. आणि मग या अशामध्ये हे अशा जीनचे शोधातच असायचे ना आमचे आका. मग त्यांना भेटले विष्णू चाटेच्या माध्यमात. मग पोरं वापरून घ्यायला
कुठं पाठवायचे तर मग आवादा कंपनीवर पाठव. ते आवादा कंपनीवर पाठवले, तिथल्या दलिताच्या पोराला मारलं. त्या दलिताच्या पोराने संतोष देशमुखला फोन केला. संतोष देशमुख गावचा सरपंच आपल्या गावातल्या पोराला मारलं म्हणून तिथं गेला. तो फक्त मागं सारखा किंवा धाकाबुकी केली असेल म्हणून तो एखादी चापट बी आणली असेल. बरं हां ते त्याचं गाव होतं ना, सरपंचाचं गाव. मग त्याला तिथं ते काय म्हणले, तुला भोंगळा करून मारू, आपल्या गावरान भाषेत हो नागडा करून बरं मारू. मग माझं म्हणणं होतं की 3 वाजता तुम्ही उचललं होतं ना संतोषला, त्याला नागडा करून मारायचं, त्याची इज्जत घालवायची, व्हिडिओ काढायचा आणि सोडून द्यायचं. हां, नागडच करून मारते असा मारायचा होता का? इतका मारण्याची गरज होती का? आकाने सांगितलं काय की आपल्या आडवा जो येईल त्याला आडवं करा. आकाचा आदेश या जींनी पक्का पाळला आणि आडवाच करून टाक. आकानी जीनला सांगितलं, हे सगळं केलं, पण आकाच्या आकावर सुद्धा सतत बोट आले. येणार ना, मंत्रीपद गेलं, येणार ना, जाणार ना. गेलं तुमचे राईट हँड लेफ्ट हँड आणि तुम्ही स्वतःच आणि तुम्ही हे सांगायची गरजच नाही. बरोबर आहे. मग मला सांगा, आता जेव्हा चार्जशीट दाखल होते, माझं तर म्हणणं असं होतं की आकाच्या आकाने ज्या दिवशी वाल्मिक कराड सरेंडर झाला त्याच दिवशी राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं. हे जे म्हणजे संतापाची लाट महाराष्ट्रामध्ये आली त्या तारखेला वाल्मिक अ पासून झेड पर्यंत ए टू झेड धनंजय मुंडे होते. ओके, म्हणून सगळ्या लोकांचा रोष कुणावर आहे? धनंजय मुंडेवर. स्वाभाविक. मग तुम्ही वेळ का लावला वाट पाहायची? जो मुख्यमंत्र्यांनी मला जी माहिती आहे अंदर की बात, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही सकाळपर्यंत राजीनामा द्या, अन्यथा 10 वाजेच्या नंतर मी तुमचं नाव वगळल्याचं कळविल राज्यपालाला. इथपर्यंतची पाळी तुम्ही का आणली? बरं, मंत्रिपदाला राजीनामा दिला म्हणजे ते तुमचा परत येण्याचा रस्ता मोकळा राहिला असता ना भविष्यात. बरं, असा एक प्रश्न आहे की ते राजीनामा दिले मंत्रिपदाचा, याचा अर्थ या प्रकरणातून तुम्ही आताही म्हणाले की ते आयुष्यभर सोडणार नाही, पण या तपासाच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं नाव येणं किंवा पुरवणी जबाबामध्ये किंवा काय फिर्याद असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये काही आता सध्या दिसतच नाही काही. अजून हे बघा, टेक्निकली येईल नाही येईल मी म्हणत नाही त्यांनी आदेश दिला किंवा त्यांनी सांगितला, त्यांचा फोन झाला, तपासामध्ये ते पुढे येईल न येईल, परंतु या लोकांनी कोणाच्या पाठिंब्यावर हे केलं तर त्याचं उत्तर तेच आहे. कोणाच्या पाठिंब्यावर केलं? दुसरा तिसरा मी काय म्हणतो, लांबचा माणूस असला, कार्यकर्त्यात 2 फरक असतात. जो रोज तुमच्या घरचं सगळं काही तुमचा जो माणूस बघतो तो डायरेक्ट 302 मध्ये गेला तर त्याचा अर्थ कोण मानणार? रोजचा माणूस आहे जो घरातलं तुमचं सर्व पाहतो, तुमचा व्यवहार पाहतो. स्वतः आज बहिणींनी पण सांगितलं की भाषणामध्ये पंकजा मुंडे यांनी सांगितलं होतं की ताईंनी त्यांनी सांगितलं, इथं सांगितलं, सगळ्यांना माहित आहे, बीडला सगळ्यांना माहित आहे. सावरगावच्या जो मेळाव्यामध्ये आमच्या भगवान भक्तिगडाचा मेळावा आहे, मेळाव्यात सांगितलं ना त्यांनी की धनंजय मुंडे यांचं पानही ज्यांच्या शिवाय हलत नाही, मग संतोष देशमुखांचं पान कसं हललं? ह्या प्रकरणापूर्वी अनेकदा की अनेक व्हिडिओ आले तुमचे, ते काय ढोल वाजवताना, ते नाचताना, नॅचरल ते एकदम. तुम्ही काय प्लॅनिंग होतं का हिरो वगैरे व्हायचं? कारण परिस्थिती चांगली होती ना, कौटुंबिक नाही परिस्थिती एवढी काय चांगली आमची काय कारण तुम्ही इंजिनिअरिंगला संभाजीनगरला होते, इंजिनियर होते. नाही, संभाजीनगर नाही, मी इंजिनिअरिंगला 2 वर्ष बेलवंडीने 1 वर्ष बीडला राहिलो. बर 3 ठिकाणी. आणि त्याच वेळेस मी काय केलं, इथल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं, BA ला आष्टीच्या. अच्छा, हे आमचे डॉक्टर हांबर्डे साहेब. तुमचं इंजिनिअरिंग झालं? पूर्ण नाही झालं. 3rd इयरच्या ड्रॉइंगने मला धोका दिला सिव्हिलमध्ये. सिव्हिलमध्ये. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी बांधकाम मजबूत करतात तुम्ही. इंजिनियर आहेच मी जवळपास बरं का. पण BA इकडे मी झालो आणि इंजिनिअरिंग डोका असल्याचा थोडासा फायदा होतो ना. सध्या प्लॅनर जे म्हणतो ना, आणि मी लोकात राहतो ना,
मला लोक जे आहे ना, लोक माझ्यावर प्रेम करतात, मी लोकांवर प्रेम करतो. मी हवेतला पुढारी नाही, म्हणजे स्टेजवर हात करायचा. मी असं एका गावात गेलो तर एक सलग 100 लोकांचे नावं घेऊ शकतो, एका गावातले. बारकाल्या पोरांचे घेईन आणि माझ्याबरोबरच्या ते सगळ्या माणसांचे नावं घेऊ शकतो. माझी निसर्गाने दिलेली ती मला देणगी आहे. तुमचा अभ्यास पण तुमचा रिसर्च पण खूप जबरदस्त आहे. मला असं कळालं, म्हणजे हे महादेव गीते प्रकरण आहे ना, हत्या प्रकरण, ते तुम्ही पहाटे 3 वाजता महादेव मुंडे हत्या प्रकरण आहे. पहाटे 3 वाजता तुमच्या अभ्यासातून ते एका केस समोर निरंक असं दिसलं निरंक दिसलं. आणि मग तुम्ही एकदम अरे हे अटक केलेले आरोपी निरंक. आणि मग मी तिथला जो PI आहे त्याला विचारलं, तू कधी? ते म्हणलं मी नवीन झालो. म्हणलं कधी आला? म्हणलं 2 महिने. म्हणलं 2 महिने तू का झोपा काढतो का? महादेव मुंडे या व्यक्तीच्या हत्यारांची तुला हे भेटत नाही, नावं भेटत नाहीत? कसं काय भेटत नाही? नाही साहेब मी पाहिले नाही, अमुक नाही. मग महादेव मुंडे प्रकरण मी फ्लॅश केलं. मग ज्यावेळेस महादेव मुंडे मी केला ते त्या अगोदर हे जातीवादाचा मुद्दा लावला होता. ते थोडं अरे कुठून आणला जातीवादाचा मुद्दा? आणि हे जे जातीवादाचा मुद्दा पुढं बी टिकला होता काही काळ, पण ज्या दिवशी चार्जशीट आणि ते फोटो आले ना महाराष्ट्राच्या समोर, मला वाटतं जातीपातीच्या सगळ्या भिंती गळून पडल्या. बरोबर. आणि म्हणजे नामदेव शास्त्री सुद्धा अगोदर जे बोलले होते, नामदेव शास्त्रींचं सुद्धा स्टेटमेंट दुसऱ्या दिवशी लगेच वेगळं आलं. भगवान गडाच्या असंही झालं असेल की याच्यामध्ये मनोज जरांगे हे तेवढ्याच आक्रमकपणे हा विषय लावून धरला आहेत ना. कोण नाही त्यामुळे मग ते मराठा, हं. संतोष देशमुख मराठा आणि तुम्ही मराठा, याच्यामुळं मराठा आहेत म्हणून हे सगळं. कुठला मराठा आणि कुठला वांधारा आणला होता मी? कोणत्या पद्धतीने तो माणूस मारलाय? आणि हे वंजारी समाजाचे ठेकेदार का? अख्ख्या वंजारी समाज, सगळ्या वंजारी समाजाला पटलं का? 95% समाजाला पटलेलं नाही ही घटना. 5% तुमचे सोशल मीडियाचे चालक आणि फेलेक पगारावर असतील त्यांचे, एवढ्यांनाच पटलेलं होतं बरं का. आणि ते सुद्धा गायब झाले असतील कधी? ज्या दिवशी फोटो आले ना, अरे तुम्ही मरायला लागलेल्या माणसाच्या तोंडावर लघवी करता म्हणजे तुम्ही माणसं आहेत काय? कशाची जात आणि कशाचं काय आलं? जात नाही पात नाही, हे यांच्या सोशल मीडियाने तयार केलेलं भूत. तुमचे मुंडे घराण्याशी संबंध पहिल्यांदा कधी आला आणि त्यावेळेसचे 2 मुंडे तुम्ही अनुभवले, त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेले आहेत? ते मुंडे आणि हे मुंडे 97ला हा जो संपर्क आला तो साहेबराव दरेकर नाना आणि माझे वडील मग त्यांच्याबरोबर जात होते. तर मुंडे साहेबाच्या बरोबर पंडित अण्णाचे सुद्धा त्यांची भेट झाली आणि थोडीशी पंडित अण्णाची आणि त्यांची दोघांची मैत्री झाली. आणि मुंडे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होते. मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असल्यामुळे मग नंतर मी उपाध्यक्ष झाल्याच्या नंतर हळूहळू तुम्ही आता सांगितलं त्यांच्या संपर्कात आलो. आणि ते दोघांच्या बाबतीमध्ये जर म्हणलं तर या वृत्तीचं मला काही जाणवलं नाही. ते दोघांच्या बरोबर मी काम केलं, परंतु पुढच्या पिढीमध्ये मी काय पंकजाताईंचं माझं आजही जमत नाही, परंतु त्या आहेत ना चुकीच्या गोष्टीला पाठबळ देतात असं मला काय वाटत नाही. म्हणजे चुकीच्या म्हणजे विध्वंसक प्रवृत्तीला त्या देत नाही. माग 5 वर्ष त्या पालकमंत्री होत्या, त्यावेळेस हे कुणी काही कुटाने बहादर जे असे असतात ना खाली गुंडाळ फांडाळ संडाळ, यांना फोन करायचा, यांना हे करायचं, यांना पाठिंबा त्यांनी काही दिला नाही. पण पाठिंबा हे जास्त दिला गेला तो वाल्मिकांना करा डायरेक्ट जे लोकांच्या मध्ये गेला ना. म्हणजे धनंजय मुंडे तसे मला तर वाटतं 19च्या नंतर बहुतांशी अलिप्तच झाले मतदारसंघापासून. फक्त हेलिकॉप्टरने यायचं, नाथऱ्याला जायचं, नाथऱ्याहून आल्याच्या नंतर अण्णा सांगल तेवढं कामं करायचे, सह्या हाणायच्या, कैसे चल रहा है अण्णा, बहुत अच्छा चल रहा है. म्हणजे त्या 2 मुंडेंची
या दोन मुंडेची तुलना करताना नाही, एक हे जे आहेत धनंजय मुंडे साहेब बरं का, यांनी असल्या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे. पण त्या या विध्वंसक प्रवृत्तीला मी विध्वंसकला आता मी म्हणतो ना, आज पंकजाताईचं आणि माझं जमत नाही. कोणत्या गोष्टीमुळं? कालच्या विधानसभेच्या नंतर निकालाच्या दिवशीच मी डिक्लेअर केला, अजून त्यांचं आणि माझं काही बोलणं नाही. अच्छा, बोलणं नाही. आणि एक विषयावरती मी पत्र लिहिणार आहे. म्हणजे ते काय माझं काम नाही, सार्वजनिक स्वरूपाचं आहे. पशुसंवर्धन त्यांच्याकडं आहे म्हणून, आमचा दुधाचा धंद्याचा तालुका आहे म्हणून पत्र देणार आहे. दिलं तर वा, ते काय मला वैयक्तिक नाही, सार्वजनिक पत्र देणार आहे. त्यांनी केलं तर ठीक, नाही केलं पण अण्णा एवढ्या टोकाला का आले? बोलणार नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही लोकसभा निवडणुकीत आम्ही जीव वातून काम केलं. आम्ही असं तसं काम नाही केलं. 32,236 काय मताची लीड दिली ना आम्ही आमच्या मतदारसंघात. आमचं काय चुकलं? मग तुमचे कार्यकर्ते विधानसभेला डायरेक्ट शिट्टीचं काम कसं काय करा? आताही जे शिट्टीवाले पाडलेले त्यांना कारखान्याची परवानगी हे ते कुठून येते आम्हाला कळत नाही का? म्हणजे जे लोकसभेला ज्यांनी घराच्या बाहेर निघाले नाही, विधानसभेला ह्यांचे कार्यकर्ते त्यांचं काम कसं काय करतात? बोळ्यान दूध पित होतं आम्ही. आम्हाला राजकारण कळत नाही. काल परवा राजकारणात आलो काय? असं कुठं राजकारण जमत असतं का? ठीक आहे, आम्ही इमानदारीने केलं. आमची बेईमानी दाखवा. इथं बेईमानी. मी तर डायरेक्ट म्हणलो होतो ना, कोणत्या गडावर चला मी समाधीला हात लावतो. माझी तयारी मी मनापासून केलं म्हणून. केवळ एवढ्या एकट्याच कारणामुळे तुम्ही? हा एकटंच कारण त्यांच्या बाबतीत. अच्छा, एकटंच कारण म्हणजे मग तुम्ही आम्हाला पाडायला निघाल्यावर कसं काय? आणि आता हे फार गंभीर सगळ्या गोष्टी होत आहेत. जरा गंभीर हो काय हो बरं का राजकारणात. अहो नाहीतर आमचा बाप कोण होता? आमचा बाप कोण होता? ग्रामपंचायत सदस्य नव्हता ना. मग आम्ही ग्रामपंचायत सदस्य नाव राहू. मेरे पास क्या था, क्या गया? लूटने के लिए हमारे पास कुछ नहीं है ना. परंतु असं काय लोक एवढे एवढे आहेत काय? आम्हाला कसे घरी पाठवतील? आम्हाला लोक मग तुम्ही आम्हाला पाडायला निघाले म्हणून तर आता राष्ट्रवादीत सुद्धा सीट इथं उपस्थित निवडणुकीत उभा. ते कोणी उभा केलं आम्हाला कळालं नाही का? हे मला सगळं कळालं. इतकं उघडपणे जर तुम्हाला कळालं असेल उमेदवार उभे केल्यापासून पंकजा मुंडे यांची ही खेळी आहे, तर तुम्ही तुमच्या पक्षश्रेष्ठीकडे, प्रदेशाध्यक्षाकडे किंवा मुख्यमंत्री, आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार का केली नाही? शेवटपर्यंत असं वाटत होतं की असं काय होणार नाही, धोका होणार नाही असं वाटत होतं. पण ज्या दिवशी झाला त्या दिवशी डायरेक्ट डिक्लेअर. बूथ उघडे पडल्यावर काय? मतदानाचे बूथ उघडे पडले. मग उघडे पडल्याच्या नंतर काय करणार? राजकारणामध्ये इतकं तटस्थ राहून नाही चालत. कॉम्प्रोमाइजिंग. अहो कॉम्प्रोमाइजिंग मग कशात बी कॉम्प्रोमाइजिंग करायचं काय? स्वतःच्या नारड्यावरती आल्यावर बी कॉम्प्रोमाइज करायचं का? काय कॉम्प्रोमाइज करायचं? म्हणजे तुम तुम्हाला हमको हमारा नारडा घसरो आणि हम तुम्हारे साथ कॉम्प्रोमाइज करते, ऐसा कैसा चलेगा? असं नाही चालत. म्हणजे तुम्हाला पराभूत करायचाच चंग मानला होता. 100%. पण माझ्या मतदारसंघाने नाही ना तसं होऊन दिलं. मी 10 वर्ष या मतदारसंघात नव्हतो ना. 2019ला माझ्या मुलाचा अर्ज होता काढायचं सांगितलं मी, आम्ही काढून घेतला. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये धनंजय मुंडेचा काही रोल होता? सांगेल ना वेळ आल्यावर कोणाचा किती रोल होता. बरं. आणि मी बोलण्याचं कारण काय होतं? कोणीतरी बोलल्यावर निवांत क्षणी बोलू, काय त्याला अजून वेळ आहे, एवढं काय गडबड आहे बोलायला त्याला. बरं. आता आमचं सध्या लक्ष म्हणजे आतापर्यंत सुद्धा, आणि मी जरी आता इकडं तिकडं कुठं असलो तरी धनंजय देशमुखशी सतत संपर्कात असतो. संदीप पाटीलशी असतो. थोडंफार हे SIT, उज्ज्वल निकम साहेब, अजूनही बी त्या गडबडीतच आहोत ना आम्ही. ही सगळी गडबड संपल्याच्या नंतर, आणि याच्यात आम्हाला माहिती आहे ना खूप मोठं चॅलेंज आहे हे केस काढायला नेणं.
कारण हे काय सोपं नाही आहे, याची जाण आहे मला. मी काय उतावळा की बावळा नाही आहे. वेगवेगळ्या त्याच्यात 130 140 याच्यामध्ये साक्षीदार आहेत. ते साक्षीदार टिकवणं, ते कडापर्यंत नेणं, सगळं चॅलेंजिंग गोष्ट आहे. हे फार चॅलेंजिंग आणि तितक्याच गंभीरतेनं हे सगळं करावं लागणार आहे. हो, कारण यांचे रोल डिफाईन. या सगळ्या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेची मैत्री तुमची असेल अगोदरच्या काळात ज्यावेळेस अगोदरच्या काळात होती. आता ते या सगळ्या प्रवृत्तीमुळं या सगळ्या ह्याच्यामुळं तुम्ही नाही, आता नाही तरी पण काही धनंजय मुंडे बद्दल एखादी आवडणारी गोष्ट काय? आता ते कोणत्या टोकाला चाललेत, मैत्री कशी राहणार मी सांगतो तुम्हाला. आत्तापर्यंत मी बोललो नाही. बिश्नोई समाज राजस्थान यांनी काही 10-12 पठ्ठे यांचे मानणारे किंवा यांनी काहीतरी देऊन पाठवलेले मुंबईला उपोषणाला बसवले. बिश्नोई समाजाचे 3-4 लोक विमानाने आणले कुठं मुंबईला, आणि त्यांना सांगितलं आता कोण ते एक खोक्या म्हणून ते पोरगा आहे, त्याचे काय वाईफत आहे, ते वन खात्याच्या जमिनीत राहत होतं, ते भिनटेक्सचे काहीतरी सोनं बिनं इकडे तिकडे घालीत होतं, मुथूट फायनान्सचे दुसऱ्याच्या नावावर पैसे आणले ती उडीत होतं, त्याची 5-4 लाखाची त्याची प्रॉपर्टी नसेल, ती खोक्या, ते टी व्हीवर दाखवलेला खोक्या. तो असं म्हणतात की तुमचा कार्यकर्ता. अरे ठीक आहे बाबा, असे लय कार्यकर्ते असतात. तो काय वाल्मिक कराडसारखा माझ्या घरातला नव्हता ना. बरं फिरवला तो. ते एक विलास बडे म्हणून तिथलं ते कोणता तरी .com स्टोरीवाला आहे, आणि विलास बडे दुसरे ते आहेत ना, विलास चॅनलचा पत्रकार, ते दुसरं विलास काय, विलास बडे, ते विलास बडे. इकडे अजून एक विशाल बडे, विशाल बडे आणि विलास बडे, हे दोघांचं प्लॅनिंग आम्हाला कळत नाही. आम्ही काल परवा दिवशी राजकारणात आलो. हे दोघांनी तिथं, आणि पुरात ते त्या खोक्याने डुकराचे का कशाचे ते सापडली त्याच्या घरात, ते काय म्हणतात मांस जे आहे ना, ते तपासणीला पाठवलं. अरे बाबा, पारद्याच्या घरामध्ये का पंचांग सापडायचं का? ते वाघर फागर काहीतरी सापडलं असं, तेच नेलं उचलून ते टी व्हीला दाखवलं, आणि ते दाखवलं त्याच्यावरती ती कोणतं ते माऊली खेडकर म्हणून, ते बी वंजारी समाजाचा माणूस आहे, ते माजी सरपंच काय कोणतरी त्या तिंतरवणीचा. आपलं एवढं कोण बघत असतं काय? त्याच्या घरामधल्या बाया माणसाला छेडछाड केली असं ह्याला कळालं. हे ते दोस्त होत, ह्यानी गेलं आणि त्याला ती पायावर हाणलं. ती एक व्हिडिओ हे कुठं कोणीतरी ठेवला होता, केला व्हायरल. ते विलासबडे.com आमच्या इथलं आहे, लोणी गावचा. विशाल बडे का विलास बडे काय, विशाल बडे. ज्याच त्या पोराने लावून धरलं .com, त्याला कोणतरी का सांगितलंय, आम्हाला माहिती आहे ते हिप्नोटाईज कोणी केलेलं आहे, काय केलेलं आहे, तो कुठून येतो, विशाल बडे त्याला कसं बोलतो. हां, तिथून ह्या पाठ्यांनी काय केलं म्हणजे हरणाचं स्टेटमेंट काय, ते ह्याचे मुंडे, परळीचे मुंडे आले माझ्या मतदारसंघ. सुरेश धसला म्हणजे ते हरणाची शिकार बेकार दाखवली. सुरेश धसला हरणाचं मांस म्हणजे त्या खोक्याने पुरविलं. आता माझ्यावर एवढी वाईट पाळी आली तर माझ्या आयुष्यामध्ये मुळात 16 वर्ष तर मी माळकरी राहिलेला माणूस आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हे करतो, पण माझ्या आयुष्यात अजून मी ते हरणा बिरणाच्या इथपर्यंत नाही गेलो. मी स्वतः प्राणीप्रिय पक्षीप्रिय माणूस आहे. तुम्ही माझ्या परिसरामध्ये बघा. हां, आणि असलं मी कधी, मला काय माहिती ते त्याच्या घरामध्ये काय सापडलं बाबा, पण असं स्टेटमेंट एकाने इथं करायचं आणि तिकीटं बिकीटं फाडून बिश्नोई समाजाचे लोक आणायचे. बिश्नोई समाजाचे लोक म्हणजे काय करायचं, बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन करायचं, आणि मग ते दुसरा बिश्नोई नाही का, तो तिहार जेलमधून कोणता बिश्नोई, लॉरेन्स बिश्नोई, तो लॉरेन्स बिश्नोई
मग लॉरेन्स सलमान बिश्नोई पर्यंत ते सलमान खानला नाही का म्हणत तो इसको खलास कर देंगे. कारण बिश्नोई समाजामध्ये हरिण या प्राण्याला मंदिराचा दर्जा आहे. बरोबर. म्हणजे देवाचा दर्जा. म्हणजे तिथपर्यंत असं नेऊन घालायचं की सुरेश धस हरणाचे शिकार करतो. अरे काय मानसिकता तुमच्या. म्हणजे त्या लॉरेन्स बिश्नोईने माझा खून केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर जात असाल तर तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची. मी सांगणार आहे ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. अजून आत्तापर्यंत बोललो नव्हतो कोणापाशी, मी तुमच्यापाशी बोललो. बिश्नोई समाजाचे 4 लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला आणि त्यांना म्हणले ये आयसा खोक्या. म्हणजे अरे हे खोक्या माझा कार्यक्रम 3 लाखाचा माझा कार्यक्रम लावत असाल तर मी तुमचा लावतो. आम्ही का हा तुमचा कार्यक्रम लावतो म्हणजे जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही. ह्याच्यात कोण कोण गेले ते मला माहिती आहे ना. कोण लोक शिरूर बंद करते, 200-250 लोक येते, ढापळाक 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 मोर्चा काढतात. 250 लोकांच्या मोर्चाने काय होणार तिथं. हां शिरूर बंद. अरे काही झालं की शिरूर बंद, काही झालं की शिरूर बंद. ते शिरूर शहर जे आहे तिथले लोक पळून चालले ना तुमच्या दादागिऱ्या फालतू. अरे म्हणजे काही मैत्री झालं की करण्यासारखं बंद. आणि आता मैत्री सारखं ठेवलं नाही तुम्ही काही. तुम्ही बिश्नोई समाजाचे लोक विमानाने बसून आणत असाल आणि तिथं तुमचे लोक त्यांना समजून सांगत असतील की सुरेश धस को आयसा मास पोराता आणवायचा पोराता. अरे इतक्या खालच्या पातळीला त्यालाच एक मुळात मी तुमचा आहे ते मासच एखाद दुसऱ्या वारी खातो बरं का. मी काही शाकाहारी आता नाही, मी मांसाहारीच आहे. पण कोटा बोकडाचं आणि जास्तीत जास्त Sunday to Sunday. कोंबडीचं. Sunday to संडे टू संडे मिळाला तर मिळालं आणि नाही मिळालं तर नाही मिळालं. आणि त्याचा फारसा इंटरेस्ट नसतो. सोमवार बुधवार गुरुवार तर खात बी नाही, चतुर्थीला खात नाही, एकादशीला खात नाही. मग हे आणि हे म्हणजे ही जी मेंटॅलिटी गेली बरोबर ही कोणाची आणि तिथं माणसं कोणाचे होते मला माहित नाही. म्हणजे विलास बडे कोणाचे विलास काय ते हा जे कोणी असेल दोन्ही विलास बडेच आहेत काय नव्हते. विशाल आणि विलास ते कोणता असतं त्यांचं जे कोणता हा यांचं .com आहे नाही एका पट्ट्याचं. अरे त्या पोऱ्याचं वय जेवढं आहे तेवढ्या कालावधीत मी पदावर आहे त्याच्यापेक्षा जास्त. ह्या दोघांचं बी विशालचे विलास आणि विशालचे. त्यांना वाटतं आम्हाला जे कळतं ते जगात कोणाला कळत नाही. अरे तुम्ही कोणाच्या सांगण्यावर करता काय करता आम्हाला कळत नाही का. आणि तुम्ही आमचे खून करायला निघाले का. आमचे खून केल्यावर तुम्ही राहता नव्हे. तुम्ही हा विषय तुम्ही खोक्याचा विषय आणला म्हणून एक 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 प्रश्न विचारतो एखादा दुसरा की तुमचा कार्यकर्ता होता असं तुम्ही म्हणताय. होता कार्यकर्ता होता ना हे म्हणतो मी. कसा होता. अरे बाबा चांगला होता कार्यकर्ता म्हणून. एक मिनिट ऐका. 3,83,000 मतदानाचा मतदारसंघ आहे हा. हे कार्यकर्ते पकडायचे म्हणलं तर खोक्या माझा 1000 कार्यकर्ता असेल तर 999च्या नंतरचा आहे खोक्या. आणि मधल्या कालावधीत तो माझ्या विरोधात गेलता. त्याच्यावर 2दा 300-700 गुन्हे मी दाखल करायला लावले. ते चुकला होता. मी स्वतः गुन्हे दाखल करायला लावले. ह्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणलं. कारण हे डोंगरकेने गावात चुकीचं वागले होते. ते कुठले इंदोरचे काय कुठले पहिलवानले काय आहे ते. आणि जमिनीचा वाद होता तिथल्या स्थानिक लोकांचा. येवले कंपनीचे आमचेच लोक आहेत ते. हे बाजूचे आमचे आणि हे बी बाजूचे आमचे. मी काय कोणाची बाजू घेत नाही. ते सगळे येवले जे आहे एवढे आडनावाचे लोक आहेत. आणि डोंगरकेने गाव जे आहे खोक्यामुळं तुम्ही बॅकफूटवर आलात असं वाटतं. काय बॅकफूट आलं नाही काही नाही. हे सगळे माझ्या मतदारसंघाला खोक्या माहिती बोक्या माहिती सगळंच माहिती. आणि त्या खोक्याला कोणी ते 2 पोलिस आले त्याच्या आयला ती चहा पाजला का जीव घातलं. ते बी गेले 2. काय अहो तो खोक्या म्हणजे सगळा मिळून एवढूसा खोक्या आहे. राळ्या एवढा खोक्या तुम्ही थाळ्या एवढा केला. हा बरं करू द्या. कशासाठी केला ते दाखवायचं हरण. त्यांनी केलेल्या कृती गंभीरच होत्या. हरणाचं जे दाखवलं ना ते चुकीचं दाखवलं. ते डुकरं फिकरं आमच्या हे सगळं मॅनिप्युलेट आहे असं म्हणायचं. अहो ती मॅनिप्युलेटमेंट चालत आहे ना. दुसरे चालनातच कोणी. आणि हेच संध्याकाळचं ते कोणतं लहान मुद्दे घ्यायला हेच .com चालवायला हेच 250 लोकांचा मोर्चा काढायला हेच. आम्हाला कळत नाही कोण मोर्चे काढतंय कोण कुठं जातंय. परळीला कोण जातंय मुंबईला कोण जातंय माघारी कोण येतंय.
आणि लगेच आम सभेमध्ये ऐसा करेंगे, बंद करेंगे. बापाची पेंड होय, बंद करेंगे काय? तुम्ही आता नडणार. अहो मी नडलेलोच आहे. आता पुढं आणखी आका कवर नडणार, हाय तोपर्यंत घाबरायचं काय कारण नाही. बाकीचे लोक आहेत ना, मतं दिलेत ना मला लोकांनी. 1,41,40,000 मतं आहेत मला, आणि नोटा सहित सगळे आत आहेत. तुम्ही एवढे पॉवरफुल आहात, म्हणजे तुम्ही पण एक आकाच आहात ना या प्रांताची, या आहे ना, ह्या मतदारसंघाचा आका आहे, पण मी चांगला आका आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि थांबतो. धडा आणि घडा, तुम्ही धड्याचा उल्लेख केलात. लोक घड्याचा विचार करतात. घडा मीन्स घडा भरला. हो. असा किती जणांचा घडा भरलेला आहे आणि नाही, किती हे बघा, जणांना धडा तुम्ही मिळणार आहे? आता बिश्नोई समाजाचे लोक आणून लॉरेन्स बिश्नोईनी अमक्या माणसाचा मर्डर केला पाहिजे इथपर्यंत मानसिकता ते ठेवतात. त्यांचा गाडा भरलाच म्हणायचा. नाही, हे फार घडा राहील का? गंभीर बाब आहे. गंभीर आहे. म्हणजे हे माझ्या लक्षात आली नाही बाब. अजून मी मुख्यमंत्र्यांना बोललो नाही. मी पहिल्यांदा तुमच्याजवळ बोलतो. म्हणजे लॉरेन्स तिकीट देऊन लॉरेन्स बिश्नोई आणि .com वाला आहे तिथं, दुसरा कोणीच नाही. लगे बडे मुद्द्यामध्ये म्हणजे म्हणजे केवळ आणि तुमची लगेच बदनामी नाही. मग इथून माहिती पुरवायची. नाही अण्णा, हे बघा, म्हणजे केवळ तुमची बदनामी नाही, तुम्हाला बॅकफुटवर आणण्यासाठी नाही, तर थेट तुमचा खून करण्यापर्यंतचा खून करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे त्या चिंकारा प्रकरण आहे ना सलमान खानचं, अजूनही बी ते लॉरेन्स बिश्नोई म्हणतो ना कधी मध्ये, मैं इसको खलास कर दूंगा. हां, मग तसं बिश्नोई समाजाचे लोक आणायचे. तिथं खोक्या नाही दाखवायचा, तिथेही टी व्हीवरचा खोक्या दाखवायचा. आणि खोक्या सुरेश धसको मटण लिहायच्यात आहे. अरे काय कुठलं मटण? मी हाय ते मटण चिकन आणि हेच खायला मला का खाणं व्हाय ना, तर मी आता फार हरणाचं मटण खायला निघालो का? काय पद्धत आहे. तुम्हाला भीती वाटते? आणि त्याचे काय, मला भीती नाही वाटत. काही सुरक्षेची मागणी केली? नाही, मी मागणी नाही केली. कारण लॉरेन्स बिश्नोई नाही, मला सुरक्षा दिली असं कळतंय. आपले सन्माननीय SP आहेत, त्यांनी कुठलं तरी घाटकोपर का कुठला पोलीस एक दिलाय असं कळतंय मला. तो काय माझ्यापर्यंत आला नाही, पण तो आला की मी लगेच त्याला पत्र देणार आहे, मला तुझी सुरक्षा नको काय नको, SP ला देणार आहे मी. अण्णा आणि हे काय, एक दिवस जायचंच आहे ना. सुरक्षा असली आणि कुठं काय असली त्याने काय फरक पडत असतो. परंतु विघ्न संतोषी मंडळी बरोबर ठेवायची, भांगार लोक कामाला लावायचे, त्यांना पैसे पुरवायचे, बिश्नोई समाजाच्या माणसाची तिकीटं काढायचे. ह्यांनी माणसाचे मर्डर होत असतात का? काय पद्धत चाललेली राजकारणाची. एक बीड जिल्ह्यामध्ये आत्ता ही उद्भवलेली परिस्थिती, महाराष्ट्रासमोर आलेले हे क्रूर कृत्य, त्याच्या अगोदर कृषी विभागामध्ये झालेले घोटाळे, वेगवेगळ्या बदल्यांमध्ये झालेले, उद्याच्याला परत एक प्रेस ठेवली मी कृषी विभागाची. हां, बराच मोठा घोटाळा आला माझ्या. त्याच्या अगोदर रोजगार हमीचा घोटाळा, त्याच्या अगोदर पीक विम्याचा घोटाळा, त्याच्या अगोदर बरंच काही. मी स्वतः स्त्री भ्रूण हत्येचं मी केस इथंच केलेलं आहे. PCPNDT चं हायेस्ट मी तिथं जाऊन ते हे केलंय. हे कुत्र्याला खाऊ घालत होते. हे सगळं बीड जिल्ह्याचा चेहरा अशा पद्धतीनं विकृत केला गेलाय. आता तो चेहरा बदलण्यासाठी तुम्ही दंड थोपटलात, तुम्ही पुढाकार घेणार. याच्यामध्ये मग सामाजिक, राजकीय, आर्थिक, शासकीय, सरकारी या सगळ्या स्तरावर तुम्ही काम करणार आहात. प्रयत्न करणार ना. हे बघा, 100% आमचा जिल्हा पुढं कसा जाईल, डेव्हलपमेंटच्या बाबतीत पुढं कसा जाईल, याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. जेवढं आमच्या हातात आमदार म्हणून आहे तेवढं करण्याचं. आणि एक आमदार जरी असला, आज मी जरी मंत्री नसलो, राज्यमंत्री राहिलेलो आहे मी, मंत्री जरी नसलो तरी एक आमदार म्हणून जे जनरल प्रश्न मांडायचे ते सर्वात जास्त प्रश्न मीच मांडतो ना. आत्ताही मांडू, ज्यांच्या हातात आहे ते करू, नाही ते नाही करू, पण आपण मांडायचं काम करायचं. घडा आणि धडा. यस, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही इतका वेळ दिलात आम्हाला आणि गप्पा मारल्यात. हो, आणखी पुढं काही राहिलेल्या मुद्द्यावर पुढं करूयात. भविष्यात करू. आपण आता इथेच थांबूयात.
ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.